नमस्कार मित्रांनो, मी शरद थिटे, चार्ट ट्रेडर या स्टॉक मार्केटच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्व मराठी बांधवांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहोत, टेक्निकल ॲनालिसिस. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात इंट्रोडक्शन टू टेक्निकल ॲनालिसिस या पार्टपासून. मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय आणि टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा स्टडी करत असतो याचा आपण पूर्ण डिटेलमध्ये या संपूर्ण सिरीजमध्ये स्टडी करणार आहोत. स्टॉक संबंधित स्टडी करत असताना दोन वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. एक म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरी म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. मित्रांनो, आपण पूर्णपणे टेक्निकल ॲनालिसिस या पार्टचा स्टडी करणार आहोत. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय? तर टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे इट इज an art and science of forecasting future price based on an examination of the past price movement. म्हणजेच पास्ट चार्टचा स्टडी करून त्यावरून आपण चार्टचं किंवा त्या संबंधित स्टॉकचं फ्युचर प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या पास्ट चार्टचा स्टडी करत असताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करतो स्टडी करण्यासाठी, तर त्यामध्ये या ठिकाणी आपण पहिल्यांदा आपण आपला चार्टचा स्टडी करत असतो. ठीक आहे, त्यामध्ये आपण पाहत असतो की प्राइस, व्हॉल्यूम, ओपन इंटरेस्ट, वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स आणि ऑप्शन चेन ॲनालिसिस म्हणजेच ओपन इंटरेस्ट या गोष्टींचा आपण स्टडी करत असतो. तर मित्रांनो, प्राइस म्हणजे काय आणि या प्राइसचा स्टडी करत असताना आपण चार्टवरची कुठली गोष्ट आपण अभ्यास करत असतो, कुठल्या गोष्टीचा. तर प्राइस हा जो पॉईंट आहे, तर याचा स्टडी करत असताना आपण चार्टवरच्या ज्या आपल्या कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डलच्या पॅटर्नचा आपण काय करत असतो, स्टडी करत असतो. प्राइस संपूर्णपणे या कॅन्डल पॅटर्नमध्ये किंवा कॅन्डलमध्ये रिफ्लेक्ट होत असतात. ठीक आहे. त्यासोबत व्हॉल्यूम नावाचा एक इंडिकेटर असतो की ज्याचा आपण वापर करतो प्राइसच्या सोबत. ओपन इंटरेस्ट म्हणजेच ऑप्शन चेन ॲनालिसिस. पॅटर्न्स म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे चार्टवरती पॅटर्न क्रिएट होत असतात. त्यामध्ये डबल बॉटम पॅटर्न, डबल टॉप पॅटर्न, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, फॉलिंग वेज, रायझिंग वेज, चॅनल पॅटर्न, फ्लॅग पॅटर्न, पीनट पॅटर्न, अशा वेगवेगळ्या पॅटर्नचा आपण स्टडी करत असतो. इंडिकेटर्स हा जो पार्ट आहे यामध्ये आपण RSI, मूव्हिंग ॲव्हरेज, त्यासोबतच ADX म्हणजेच ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स, इचिमोको या प्रकारच्या इंडिकेटरचा आपण स्टडी करत असतो. ज्यावेळेस आपण चार्टचा स्टडी करतो मित्रांनो, त्यावेळेस आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये टॉप डाऊन टेक्निकल ॲनालिसिस या पद्धतीचा वापर करत असतो. तर टॉप डाऊन टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय? या ठिकाणी जर आपण पाहत असाल आपला तिसरा पॉईंट की द टाइम फ्रेम इन विच टेक्निकल ॲनालिसिस इज अप्लाइड मे रेंज फ्रॉम इंट्राडे, डेली, वीकली, मंथली, क्वार्टरली,
हाफ इयरली आणि इयरली अशा प्रकारचे आपण चार्ट पॅटर्नचा स्टडी करत असतो. त्यामध्ये ज्यावेळेस आपण ॲज अ इंट्राडे ट्रेडर म्हणून काम करत असतो त्यावेळेस आपल्याला अतिशय शॉर्टर टाईम फ्रेमवरती जाऊन चार्टचा स्टडी करावा लागतो. त्यामध्ये आवरली, 30 मिनिट्स, 15 मिनिट्स, 10 मिनिट्स, 5 मिनिट्स अशा लोअर टाईम फ्रेमवर जाऊन आपण चार्ट पॅटर्नचा स्टडी करत असतो. म्हणजेच काय मित्रांनो, टाईम फ्रेम ॲनालिसिस म्हणजेच सगळ्यात अगोदर आपण लॉंगर टाईम फ्रेमचा म्हणजे मंथली चार्टचा स्टडी करतो, नंतर आपण वीकली चार्टचा स्टडी करतो, नंतर आपण डेली चार्टचा स्टडी करतो, त्यानंतर आपण आवरली चार्ट, 30 मिनिट्स चार्ट, 15 मिनिट चार्ट्स, 5 मिनिट चार्ट्स अशा प्रकारे आपण चार्टला टाईम फ्रेममध्ये घेऊन आपण त्याचा स्टडी करत असतो, की जेणेकरून आपल्याला त्या स्टॉकच्या बाबत कंप्लीट एक ओव्हरव्ह्यू येऊन जातो. ठीक आहे. चौथा पॉईंट मित्रांनो आपला, टेक्निकल ॲनालिसिस इग्नोर्स फंडामेंटल्स अँड फोकसेस ऑन ॲक्च्युअल प्राइस मुवमेंट. जसं की मी फर्स्ट आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की चार्टचा स्टडी करण्याचे दोन प्रकार आहेत, स्टॉकचा स्टडी करण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरा म्हणजे आपला टेक्निकल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिस ज्यावेळेस आपण टेक्निकली एखाद्या स्टॉकचा स्टडी करतो त्यावेळेस आपण फंडामेंटल गोष्टींना बऱ्यापैकी आपण इग्नोर करत असतो. ठीक आहे. तर आपण मोस्टली किंवा मेनली आपण फक्त टेक्निकल गोष्टींवरच जास्त डिपेंड असतो. चला तर मित्रांनो आपण पुढचा पॉईंट पाहूयात, द बेसिक ऑफ टेक्निकल ॲनालिसिस. द बेसिस ऑफ टेक्निकल ॲनालिसिस. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे की प्राइस डिस्काउंट एव्हरीथिंग. दुसरा पॉईंट आहे प्राइस मुवमेंट्स आर नॉट टोटली रँडम. आणि तिसरा पॉईंट आहे व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट दॅन वाय. हा प्रत्येक पॉईंट आपण एक सेपरेट व्यवस्थित आपण त्याबाबत सविस्तर चर्चा करूयात. पहिला पॉईंट आपला होता की प्राइस डिस्काउंट एव्हरीथिंग. मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण ही गोष्ट अझ्युम करून चालतो की त्या एखाद्या स्टॉकची प्राइस तेवढीच असण्यापाठीमागं जी काही कारणं आहेत त्या सर्व कारणांचा ऑलरेडी मार्केटने विचार केलेला आहे. त्या सर्व कारणांचा विचार करून झाल्यानंतर म्हणजेच त्या स्टॉकच्या प्राइसवर इम्पॅक्ट करणाऱ्या सर्व इन्फॉर्मेशन, सर्व गोष्टींचा विचार झाल्यानंतरच आज त्या स्टॉकची जी काही प्राइस आहे ती ठरलेली आहे. म्हणजेच काय, द टेक्निकल एनालिस्ट बिलीव्स दॅट द करंट प्राइस फुल्ली रिफ्लेक्ट all the possible material information which could affect the price. प्राइस मध्ये सर्व गोष्टी ऑलरेडी इन्क्लूड असतात त्या प्राइसवर इम्पॅक्ट करणाऱ्या सर्व. याचं एक साधं एक्झाम्पल घेऊयात मित्रांनो आपण, की फॉर एक्झाम्पल एखादा टीव्ही सेट ज्यावेळेस आपण विकत घ्यायला जातो त्याची प्राइस आपल्याला दुकानदार सांगतो की 10,000 रुपये त्याची प्राइस आहे. तर ती प्राइस सांगितल्यानंतर आपण त्याला ती प्राइस देण्यासाठी ॲग्री होतो. आपण त्याला विचारत नाही की त्या गोष्टीची प्राइस किंवा त्या टीव्हीची प्राइस 10,000 रुपये एवढीच का आहे. त्यावेळेस आपण एक गोष्ट गृहीत धरून चाललेलो असतो की 10,000 रुपये प्राइस ठरण्यापाठीमागं ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टीव्हीच्या हार्डवेअर्स, सॉफ्टवेअर या सर्व गोष्टींचा सारासार विचार झालेला आहे ऑलरेडी. आणि या सर्व गोष्टींचा विचार झाल्यानंतरच त्या टीव्हीची प्राइस ही 10,000 रुपये ठरलेली आहे. त्याच्यामुळं आपण ती प्राइस तेवढीच का या गोष्टीच्या आपण नक्की त्याचा विचार आपण करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, द मार्केट प्राइस रिफ्लेक्ट द सम नॉलेज ऑफ ऑल पार्टिसिपंट्स. म्हणजे काय, जी काही स्टॉकची प्राइस आहे ती प्राइस मध्ये मार्केटमध्ये जेवढे लोक पार्टिसिपेट करतात त्या सर्व पार्टिसिपंट्सचं किंवा त्या सर्व भाग घेणाऱ्या लोकांच्या एकत्रित समविचाराने आज ती प्राइस तेवढी ठरलेली आहे. बरं, असे मार्केटमधले पार्टिसिपंट्स कोण असतात? भाग घेणारे लोक म्हणजे पार्टिसिपंट्स. त्याच्यामध्ये कोण? ट्रेडर, इन्व्हेस्टर, पोर्टफोलिओ मॅनेजर, बाय साइड ॲनालिस्ट म्हणजेच बुल लोक, सेल साइड ॲनालिस्ट म्हणजे शॉर्ट सेलर्स, त्यासोबतच मार्केटचे स्ट्रॅटेजिस्ट, मार्केटची स्ट्रॅटेजी ठरवणारे लोक.
टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस. हे लोक काय आहेत तर मार्केटमध्ये पार्ट घेणारी लोक, मार्केटमध्ये हे सगळे भागीदार. नेक्स्ट, टेक्निकल अनालिसिस लुक्स ॲट द प्राइस and what it has done in the past and assumes it will perform similarly in future under similar circumstances. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे मित्रांनो. टेक्निकल अनालिसिस प्राइस पाहतो, त्या प्राइसने पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात आपण प्राइस पाहतो म्हणजे काय, आपण चार्ट पाहतो, तर त्या चार्टने भूतकाळामध्ये त्या चार्टचा आपण ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस आपण एक गोष्ट पाहतो की पास्टमध्ये त्या चार्टने किंवा त्या स्टॉकने एका विशिष्ट परिस्थितीत कशा प्रकारे बिहेव केलं होतं. जर तीच परिस्थिती परत मार्केटमध्ये आली इन फ्युचर तर त्या सेम परिस्थितीमध्ये तो स्टॉक अगदी तसाच बिहेव करणार आहे. हे स्टॉक मार्केट टेक्निकल अनालिसिसचं सर्वात मोठं ॲझम्पशन आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ. हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ म्हणजे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. नेक्स्ट पॉईंट आपला, प्राइस मुवमेंट्स आर नॉट टोटली रॅन्डम. आता आर नॉट टोटली रॅन्डम म्हणजे काय मित्रांनो, रॅन्डम म्हणजे काय, सहजगत्या घडलेली गोष्ट, अचानक काहीही कारण नसताना घडलेली गोष्ट म्हणजे रॅन्डम. तर प्राइस मुवमेंट्स आर नॉट टोटली रॅन्डम म्हणजे प्राइसमध्ये ज्या मुवमेंट येतात त्या अशा सहजगत्या किंवा अचानक येत नसतात. प्राइस या एका विशिष्ट ट्रेंडमध्येच ट्रेड करत असतात. ट्रेंडमध्ये ट्रेड करतात म्हणजे काय, इथं खाली आहे आपण पाहू शकता की एक हे सेंटेन्स पाहूयात आपण की टेक्निकल अनालिसिस इज अ ट्रेंड फॉलोइंग सिस्टम. मोस्ट टेक्निशियन्स एक्नॉलेज that hundreds of years of price charts have shown us one basic truth: price move in trends. सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्राइस मूव इन ट्रेंड्स. मित्रांनो, ट्रेंड्स म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण पाहूया. ट्रेंड्स कुठले मार्केटमध्ये, 3 प्रकारचे ट्रेंड असतात मार्केटमध्ये. एक अप ट्रेंड म्हणजे सतत मार्केट वर जाणं, दुसरा आहे डाऊन ट्रेंड म्हणजे सतत मार्केट खालच्या बाजूने जाणं, आणि तिसरा आहे साईडवेज म्हणजे मार्केट एका विशिष्ट झोनमध्येच ट्रेड करत असतं. हे आहेत मार्केटचे 3 ट्रेंड. तर आपला मेन पॉईंट काय की प्राइस मूव्स इन ट्रेंड्स. ज्या वेळेस मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये अप ट्रेंड असतो त्यावेळेस प्राइस ह्या अपवर्ड डिरेक्शननीच ट्रेड करत असतात. तसंच ज्या वेळेस डाऊन ट्रेंड असतो त्यावेळेस प्राइस ह्या डाऊन ट्रेंडमध्येच ट्रेड करत असतात, आणि साईडवेज झोनमध्ये किंवा साईडवेज ट्रेंडमध्ये मार्केट या साईडवेजच ट्रेंड करत असतात. आता नॉट टोटल रॅन्डम याचा अर्थ म्हणजे काय की आज 30 रुपये, उद्या एकदम 20 रुपये, एकदम 200 रुपये, 100 रुपये, त्यानंतर एकदम अचानक 40 रुपये, अशा प्रकारे प्राइस कधीच मूव्ह करत नाही. प्राइस या एका विशिष्ट ट्रेंडमध्ये मूव्ह करतात. म्हणजे जर समजा अप ट्रेंड चालू झाला आणि आज एखाद्या स्टॉकची प्राइस 100 रुपीज आहे तर ती वाढत असताना अचानक 200 रुपये 500 रुपये अशी न होता ती एका विशिष्ट रेशोने वाढत असते. ठीक आहे, म्हणजे असं कधी होत नाही की आज 100 आहे, समजा उद्या 120 झाली, 130 झाली, तर अचानक प्राइस 40 रुपये होईल आणि त्यानंतर अचानक प्राइस परत 180 रुपये होईल, असं कधीच होत नाही. अशी गोष्ट होणं म्हणजे रॅन्डम होणं. तर प्राइस कशा आहेत, या ट्रेंडमध्ये मूव्ह करतात. ठीक आहे, म्हणजेच काय, प्राइस आर नॉट टोटली रॅन्डम. तिसरा पॉईंट आपला पाहूयात आपण की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट दॅन वाय. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट दॅन वाय. आता व्हॉट म्हणजे व्हॉटचा अर्थ काय होतो की काय. ठीक आहे, काय महत्त्वाचं आहे. वाय म्हणजे काय, वाय का महत्त्वाचं आहे. आता ॲज अ टेक्निकल अनालिस्ट म्हणून आपण विचार करत असताना आपण काय विचार करतो की काय महत्त्वाचं आहे या गोष्टीचा आपण विचार करतो. वाय का या प्रश्नाच्या उत्तरात आपण खोलात जात नाही ॲज अ टेक्निकल अनालिस्ट म्हणून काम करत असताना. कारण वाय, एखाद्या गोष्टीची किंमत ती तेवढीच का आहे या गोष्टीचं ज्या वेळेस स्टडी केला जातो तर तो कोणाकडून केला जातो, तर तो केला जातो फंडामेंटल अनालिस्टकडून. ठीक आहे,
तर या गोष्टीचं उत्तर आहे म्हणजे वायचं उत्तर शोधण्याचं काम कोण करतं तर फंडामेंटल अनालिसिस करतो. आणि आपण ॲज अ टेक्निकल अनालिस्ट म्हणून आपण काय करतो की काय महत्त्वाचं आहे ते का महत्त्वाचं आहे याचा आपण विचार करत नाही. असं आपण का करत नाही तर आपण जसं वर पाहिलं की जी काय आज प्राईज असेल तर आपण एक ॲज अ टेक्निकल अनालिस्ट म्हणून एक गोष्ट आपण अज्युम करून चालतो की प्राईज डिस्काउंट एव्हरीथिंग म्हणजे आज जी काही प्राईज आहे त्या प्राईजवर इम्पॅक्ट करणाऱ्या सर्व गोष्टींचा ऑलरेडी सारासार विचार मार्केटने केलेला आहे आणि त्यानंतरच जी काही आजची प्राईज आहे ती ठरलेली आहे. ठीक आहे, म्हणून आपण का या प्रश्नाच्या भानगडीत आपण जात नाही. ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात की ऑल ऑफ यू विल ॲग्री दॅट द व्हॅल्यू ऑफ एनी ॲसेट इज ओनली व्हॉट समवन इज विलिंग टू पे फॉर इट हू नीड्स टू नो वाय. याचा एक सिम्पल रिझन की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट खरेदी करायला जातो मार्केटमध्ये तर त्या गोष्टीची प्राईस आपल्याला दुकानदार एक प्राईस सांगतो. जसं आपण मगाची टी व्ही सेटचं एक्झाम्पल पाहिलं की जर टी व्हीच्या शॉप ओनरनी आपल्याला टी व्हीची एका सेटची प्राईस 10,000 रुपये सांगितली तर आपण ती त्याला द्यायला ॲग्री होतो. ठीक आहे, आपण त्याला विचारत नाही की ह्या टी व्ही सेटची प्राईस वाय म्हणजे का 10,000 रुपये आहे. तर कारण आपण ती गोष्ट गृहीत धरून चाललेलो असतो की 10,000 रुपये असण्या पाठीमागं सर्व ज्या गोष्टी त्या इम्पॅक्ट करू शकतात अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतरच त्या टी व्ही सेटची प्राईस ही 10,000 रुपये एवढी ठरवण्यात आलेली आहे. म्हणून आपण का या गोष्टीचा विचार नाही करत. ठीक आहे, म्हणजेच आपलं सेंटेन्स काय होतं की ऑल ऑफ यू विल ॲग्री दॅट व्हॅल्यू ऑफ एनी ॲसेट इज ओनली व्हॉट समवन इज विलिंग टू पे फॉर इट हू नीड्स टू नो वाय. का आपल्याला घेणं देणं नाही. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपला द प्राइज इज द फायनल रिझल्ट ऑफ द फाईट बिटवीन फोर्सेस ऑफ सप्लाय अँड डिमांड फॉर एनी ट्रेडेबल इन्स्ट्रुमेंट. ॲज अ टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून आपण एक गोष्ट काय अज्युम करून चालतो की प्राइस कशी ठरते एखाद्या गोष्टीची. सिंपल, सप्लाय अँड डिमांड. तर या दोन गोष्टीवरून प्राइस ठरते. दिस इज द एक नेचरचा रूल आहे. जर सप्लाय वाढला एखाद्या गोष्टीचा तर त्याची प्राइस बाय डिफॉल्ट कमी होते आणि जर डिमांड वाढली एखाद्या गोष्टीची तर त्याची बाय डिफॉल्ट प्राइस काय होईल वाढेल. तसंच जर एखाद्या गोष्टीचा सप्लाय कमी झाला तर प्राइस काय होणार आहे वाढणार आहे. तसंच जर सप्लाय एखाद्या गोष्टीचा जर वाढला तर त्या गोष्टीची प्राइस काय होणार आहे कमी होणार आहे. सेम अबाउट डिमांड. समजा जर डिमांड एखाद्या गोष्टीची वाढली तर बाय डिफॉल्ट प्राइस वाढत जाणार आहे. तसंच जर डिमांड कमी झाली म्हणजे मागणी कमी झाली तर बाय डिफॉल्ट प्राइस पण कमी होत जाणार आहे. दिस इज अ नेचर्स रूल. हे एक निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळं ज्या काही प्राइस ठरत असतात तर ते या फॉर्म्युलावरून ठरतात, सप्लाय आणि डिमांड. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय आपला फंडामेंटलिस्ट म्हणजे फंडामेंटल अनालिस्ट आर कन्सर्न विथ वाय द प्राइस इज व्हॉट इट इज. म्हणजे आज जी काही त्या गोष्टीची प्राइस आहे ती तेवढी का आहे या गोष्टीचा तो जास्त विचार करत असतो. कोण फंडामेंटल अनालिस्ट. ती तेवढी का आहे आणि ती तेवढी असण्यापाठीमागे जी काही कारणं आहेत ती खरंच इंटॅक्ट आहेत का. ठीक आहे, तर या गोष्टींचा तो विचार करत असतो फंडामेंटल अनालिस्ट. आपण त्या गोष्टींचा विचार करत नाही. टेक्निकल अनालिस्ट वाय डिड द प्राइस गो अप. सिंपल, मोर बायर दॅन सेलर. म्हणजेच काय डिमांड जास्त आहे सेलरपेक्षा. याचा अर्थ सप्लायपेक्षा डिमांड जास्त आहे प्राइस डेफिनेटली वर जाणार. जर सप्लायपेक्षा डिमांड कमी असेल तर प्राइस डेफिनेटली खाली जाऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट पॉईंट आपला टॉप डाऊन टेक्निकल अनालिसिस. ही जी गोष्ट आहे मित्रांनो आपण जे मगाशी पाहिलं की टाइम फ्रेम अनालिसिस हा जो पॉईंट आपण पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं की टॉप टू डाऊन म्हणजे काय. पहिल्यांदा आपण मंथली चार्टचा स्टडी करतो, त्यानंतर आपण वीकली चार्टचा, नंतर मग डेली चार्टचा, नंतर मग आपण आवरली चार्टचा, 30 मिनिट्स अशा आपण टाइम फ्रेममध्ये त्याचा स्टडी करत असतो. म्हणजे टॉप टू डाऊन अशा प्रकारे आपण चार्टचा स्टडी करत असताना हा अप्रोच आपण यूज करत असतो. ठीक आहे, एक सिम्पलमध्ये बघा खालच्या बाजूला की फर्स्ट ऑफ ऑल यू विल कन्सिडर द ओव्हरऑल मार्केट. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू की ओव्हरऑल मार्केटचा स्टडी करू की मार्केटला काय करायचे. फॉर एक्झाम्पल आपलं ओव्हरऑल मार्केट म्हणजे काय आपला इंडेक्स इज व्हॉट निफ्टी. तर आपण निफ्टीचा स्टडी करू की ओव्हरऑल मार्केट कुठल्या डिरेक्शनला जात आहे. अप साईडला आहे की डाऊन साईड चालू आहे म्हणजे अप ट्रेंडमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे की साईडवेज झोनमध्ये आहे.
जर मार्केट तुमचं ओव्हरऑल अप ट्रेंडमध्ये असेल तर आपण काय करूयात, मग त्या अप ट्रेंडला सपोर्ट करणाऱ्या काही आपण सेक्टरचा स्टडी करू. कुठले सेक्टर आहेत की त्या अप ट्रेंडमध्ये ते पार्टिसिपेट करतात ते. फॉर एक्झाम्पल आपण पकडून चालू की ती आहे मेटल सेक्टर. ठीक आहे, तर ओव्हरऑल मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, त्या अप ट्रेंडला सपोर्ट करणारं सेक्टर कुठलं आहे, मेटल. तर आपण मग मेटल सेक्टरच्या चार्टचा स्टडी करूयात. त्यानंतर आपण मेटल सेक्टरमधल्या ज्या लिडिंग कंपन्या आहेत, लिडिंग, त्यांचा आपण स्टडी करूयात. त्यामध्ये आपल्याला जो चार्ट योग्य वाटतोय तो चार्ट आपण सिलेक्ट करून त्या चार्टचा आपण मग नंतर मंथली, वीकली, डेली, आवरली, 30 मिनिट्स अशा प्रकारे आपण त्याचं टाइम फ्रेम ॲनालिसिस करतो आणि मग तो स्टॉक आपण आपल्यासाठी काय करतो, सिलेक्ट करतो ट्रेडिंग पर्पजसाठी. आलं लक्षात मित्रांनो, टॉप डाऊन टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय. तर टेक्निकल ॲनालिसिसचे काही बेसिक ॲझम्पशन आहेत मित्रांनो, तर ते कुठले हे आपण पाहूयात. एक पहिलं बेसिक ॲझम्पशन काय आहे टेक्निकल ॲनालिसिसचं, की द मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग. हा पॉईंट आपण जसं मगाशी डिस्कस केला की त्या स्टॉकच्या प्राईसवर इम्पॅक्ट करणाऱ्या सर्व गोष्टींचा सारासार विचार मार्केटने केलेला असतो. म्हणजे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मार्केट काय करतं, डिस्काउंट करून चालतं. म्हणजे मार्केटला त्या गोष्टी जेवढ्या काय आहेत त्या स्टॉकच्या प्राईसवरती इम्पॅक्ट करणाऱ्या, तर त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केलेला आहे. याचा विचार करूनच आजची प्राईस जी काय आहे ती ठरलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट, प्राइस मूव्स इन ट्रेंड्स. प्राइस एका विशिष्ट ट्रेंडमध्ये बिहेव करतात. प्राइस आर नॉट टोटली रँडम. म्हणजे काय, प्राइस एका विशिष्ट ट्रेंडमध्येच बिहेव करत असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट तिसरा पॉईंट, हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इट सेल्फ. म्हणजे आपण पास्ट चार्टचा काय करतो, स्टडी करतो. पास्ट चार्टचा आपण स्टडी करतो आणि त्याच्यावरून आपण काय करतो की फ्युचर चार्टचं फ्युचर कसं असणार याचं आपण काय करत असतो, प्रेडिक्शन करत असतो. कारण आपण एक गोष्ट टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हे सर्वात महत्त्वाचं आणि एकदम मोस्ट ज्याच्यावर टेक्निकल ॲनालिसिस डिपेंड्स आहे की हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इट सेल्फ. इतिहासात एखादी गोष्ट जर घडली असेल तर ती इतिहासात एखादी गोष्ट एका विशिष्ट परिस्थितीत घडली असेल तर तीच विशिष्ट परिस्थिती जर इन फ्युचर भविष्यात आली तर ती गोष्ट तशाच प्रकारे बिहेव करेल. ह्या एका बेसिक ॲझम्पशनवरती संपूर्ण टेक्निकल ॲनालिसिस काय आहे, डिपेंड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, टेक्निकल ॲनालिसिस अज्युम्स दॅट ॲट एनी गिवन टाइम अ स्टॉक्स प्राइस रिफ्लेक्ट एव्हरीथिंग that has or could affect the company including fundamental factor. ठीक आहे मित्रांनो, हा पॉईंट आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. नेक्स्ट, इट इज बिलीव्ड दॅट द कंपनीज फंडामेंटल्स अलॉंग विथ ब्रॉडर इकॉनॉमिक फॅक्टर्स अँड मार्केट सायकोलॉजी ऑल आर प्राइस इन द स्टॉक. म्हणजे ती जी काही स्टॉकची प्राइस आहे त्या स्टॉकच्या प्राइसवर इम्पॅक्ट करणारे सर्व फंडामेंटल गोष्टी, ब्रॉडर इकॉनॉमिक फॅक्टर्स किंवा मार्केटची सायकोलॉजी, या सर्व गोष्टींचा सारासार विचार त्या आज असणाऱ्या स्टॉकच्या करंट मार्केट प्राइसमध्ये ऑलरेडी त्या सर्व गोष्टींचा विचार झालेला असतो. नेक्स्ट, प्राइस मूव्स इन ट्रेंड्स, ट्रेड विथ द ट्रेंड. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ टेक्निकल ॲनालिसिस, ट्रेड विथ द ट्रेंड. म्हणजेच काय मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा ट्रेंड अप ट्रेंड असेल तो त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्या ट्रेंडच्या सोबतच राहा. मेजर ट्रेंड जर तुमचा अप ट्रेंड असेल तर तुम्ही शॉर्ट पोझिशन म्हणजे सेलिंगची पोझिशन घेण्यात काहीही अर्थ नाही. ऑलवेज बी विथ द ट्रेंड बिकॉज ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट बेंड. जोपर्यंत ट्रेंड अप ट्रेंड आहे आणि तो इंटॅक्ट आहे तोपर्यंत तुम्ही त्या ट्रेंडच्या अपोजिट जाऊन एखादा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. ऑलवेज बी विथ द ट्रेंड इज द बेसिक लॉजिक बिहाइंड टेक्निकल ॲनालिसिस. हे सर्वात महत्त्वाचं आणि बेसिक लॉजिक आहे टेक्निकल ॲनालिसिस पाठीमागे. वन्स अ ट्रेंड हॅज बीन इस्टॅब्लिश्ड द फ्युचर प्राइस मुवमेंट्स इज मोर लाईकली टू बी इन द सेम डिरेक्शन ॲज द ट्रेंड. एकदा जर ट्रेंड इस्टॅब्लिश झाला अप ट्रेंड फॉर एक्झाम्पल, तर इन फ्युचर तो स्टॉक त्या अप ट्रेंडमध्येच राहू शकतो किंवा राहतो बराचसा काळ. ठीक आहे. तिसरा नेक्स्ट पॉईंट, हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इट सेल्फ. हा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट काय, टेक्निकल ॲनालिसिस युजेस चार्ट पॅटर्न टू ॲनालाइज मार्केट मुवमेंट्स अँड अंडरस्टँड ट्रेंड्स. टेक्निकल ॲनालिस्ट काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पॅटर्नचा स्टडी करतो. हे आपण मग पॅटर्न काही डिस्कस केले होते. त्या चार्ट पॅटर्नचा स्टडी करून मार्केटचा ट्रेंड समजण्याचा आणि त्या मार्केटचा ट्रेंड इन फ्युचरमध्ये कसा राहील याचा अंदाज बांधण्याचा कोण प्रयत्न करत असतो, टेक्निकल ॲनालिस्ट.
नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट इज मोर इम्पॉर्टंट टू कंट्रोल रिस्क दॅन टू मॅक्सिमाइज प्रॉफिट. कंट्रोल युअर रिस्क, डो नॉट फोकस ऑन मॅक्सिमाइज प्रॉफिट. बिकॉज वाय, असं का? स्वतःची रिस्क कंट्रोलमध्ये ठेवा. प्रॉफिट भेटून जातात आपल्याला, पण मार्केटमध्ये आपण काळजी घेण्यासारखी काय गोष्ट एक तर आपलं कॅपिटल, आणि आपलं कॅपिटल सांभाळायचं असेल तर आपल्याला आपली रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क अगोदरच आपल्याला माहीत असायला हवी, तर आणि तरच आपण मार्केटमध्ये काय होऊ शकतो, सस्टेन होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे काय, मोस्ट ऑफ अस हॅव व्हेरी फायनाईट कॅपिटल. फायनाईट कॅपिटल म्हणजे काय मित्रांनो, लिमिटेड कॅपिटल. मोस्ट ऑफ अस हॅव व्हेरी फायनाईट कॅपिटल. लिमिटेड कॅपिटल असतं आपल्या सर्वांकडं. ठीक आहे. बट इनफायनाईट अपॉर्च्युनिटीज. इनफायनाईट अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, खूप साऱ्या संधी, आपण त्याला काय म्हणतो की अगणित संधी अशा मार्केटमध्ये खूप येत राहतात. याचं कारण का असं, तर मार्केट आज आहे, उद्या आहे, वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष आपण असू नाही तर नसू, बट मार्केट राहणार आहे. आणि मार्केट उद्या पण आहे, परवा पण आहे, मार्केट रोज आहे. परंतु जे तुमच्याकडे कॅपिटल आहे ते कसं आहे, तुमचं लिमिटेड आहे. मार्केट आज उद्या कायमस्वरूपी इथेच राहणार आहे. अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला मार्केटमध्ये आज एखादी नाही भेटली तर तुम्हाला ती उद्या भेटल, 2 दिवसांनी भेटल, 8 दिवसांनी, महिन्यांनी, 15 दिवसांनी भेटल. पण जर तुम्ही चुकीच्या ॲनालिसिसने जर एखादा ट्रेड चुकीचा घेतला तर तुमच्याकडे जे काही कॅपिटल आहे विच इज ऑलरेडी लिमिटेड कॅपिटल, ते तुम्ही गमावून बसाल. आणि जर तुम्ही कॅपिटल गमावलं तुमच्या स्वतःजवळचं तर उद्या येणाऱ्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं स्वतःचं कॅपिटल सांभाळायचा प्रयत्न करा. दॅट इज वॉट, कंट्रोल युअर रिस्क. प्रॉफिटवर लक्ष देऊ नका जास्तीत जास्त. ठीक आहे. अगोदर त्या स्टॉकमध्ये ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये बाय करतो किंवा सेलिंग करतो तर त्यामध्ये आपली रिस्क आपल्याला माहीत असायला पाहिजे. याचाच अर्थ त्या स्टॉकचा स्टॉप लॉस काय असावा बाय करत असताना तो आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की कीप युअर स्टॉप लॉस इन युअर सिस्टम, नॉट इन युअर माइंड. तुमचा स्टॉप लॉस हा तुमच्या सिस्टममध्येच असला पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये नाही. ठीक आहे. न्यू कमर्स जे ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ऑलवेज कीप युअर स्टॉप लॉस इन युअर सिस्टम, नॉट इन युअर माइंड. गॉट इट. नेक्स्ट, इफ वी लूज अन अपॉर्च्युनिटी वी विल हॅव थाउजंड्स मोर टुमारोज. जर आज आपण एखादी संधी गमावली तर आपल्याकडे उद्यासुद्धा संधी आपल्याला भेटू शकते. पण व्हॉट इफ वी लूज अवर कॅपिटल विल वी गेट थाउजंड्स मोर टुमारो? आन्सर इज नो. जर आज आपण कॅपिटल आपलं गमावलं तर उद्या येणाऱ्या संधीचा आपल्याला काहीही फायदा नाही. त्यामुळं कॅपिटल, सेव्ह युअर कॅपिटल. देर आर 1000 मोर अपॉर्च्युनिटीज इन द मार्केट. गॉट इट. नेक्स्ट, द मोस्ट, आणि ह्या सर्वाचं तात्पर्य काय आहे, प्रिझर्व युअर कॅपिटल बिकॉज युअर कॅपिटल इज युअर अपॉर्च्युनिटी. तुमचं कॅपिटल, तुमचे पैसे हीच काय तुमची संधी आहे. ठीक आहे मित्रांनो. चला तर नेक्स्ट, टेक्निकल ॲनालिस्ट कन्सिडर्स द मार्केट टू बी 80% सायकोलॉजिकल अँड 20% लॉजिकल. असं काय म्हटलं, सायकोलॉजिकल म्हणजे काय, मार्केट वर जाणं, खाली येणं किंवा साईडवेज राहणं हे कशावर डिपेंड असतं की नंबर ऑफ पार्टिसिपंट. जसं आपण बघितलं की नंबर ऑफ पार्टिसिपंट्स मार्केटमध्ये भाग घेत असतात. ट्रेडर्स, इन्व्हेस्टर, मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, शॉर्ट सेलर्स, बायर्स. ठीक आहे. अशा प्रकारचे वेगळे जे पार्टिसिपंट्स असतात ते भाग घेत असतात. ते सर्वांची सायकॉलॉजी त्या स्टॉकमध्ये अडकलेली असते, बाय करत असताना, सेल करत असताना. ठीक आहे. आणि टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून आपण ज्यावेळेस एखादा स्टॉक बाय करतो त्यावेळेस आपला व्ह्यू हा कसा असतो, एकतर इंट्राडेमध्ये आपण किंवा शॉर्ट टर्ममध्ये आपण ट्रेडिंग करत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण काय लॉंग टर्मचा जास्त विचार करत नाही. त्यामुळं त्या शॉर्ट टर्ममध्ये मार्केटवर काय सर्वात जास्त गोष्टींचा, कुठल्याही गोष्टीचा सर्वात जास्त इम्पॅक्ट होतो, तर सायकोलॉजिकल गोष्टींचा. तर म्हणून आपण स्टॉक ॲज अ टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून आपण काय म्हणतो की मार्केट काय आहे तुमचं 80% सायकोलॉजिकल आहे आणि फक्त 20% काय आहे लॉजिकल. लॉजिकल गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी येतात,
तर स्टॉकबाबतच्या ज्या काही फंडामेंटल गोष्टी आहेत त्या फंडामेंटल गोष्टी ह्या लॉजिकलमध्ये येतात. तसंच मित्रांनो फंडामेंटल ॲनालिस्ट जे ॲनालिस्ट काम करतात मार्केटमध्ये ते काय म्हणतात की 20% मार्केट सायकोलॉजिकल आहे आणि फक्त 80% आणि 80% लॉजिकल आहे. ते असं का म्हणतात 20% सायकोलॉजिकल आहे? कारण जी सायकोलॉजी आहे मित्रांनो ती सायकोलॉजी खूप कमी वेळापुरती आपण हे करत असतो. स्टॉकला ॲज अ ट्रेडर म्हणून काम करत असताना आपण खूप कमी वेळासाठी स्टॉक बाय करतो किंवा होल्ड करत असतो. ठीक आहे, त्या कमी वेळामध्ये स्टॉक बऱ्याच वेळा वर खाली जात असतो आणि त्याच्यामुळे आपली सायकोलॉजी त्याप्रमाणे डेव्हलप होत असते. तसे फंडामेंटलिस्ट काय करतात की ते लॉंग टर्मसाठी यांचं बाईंग होतं, लॉंग टर्मसाठी बाईंग करतात हे लोक. म्हणून हे छोट्या मोठ्या 2-3 दिवसात किंवा 8 दिवसात महिन्याभरात जो काही स्टॉक वर खाली करत असतो त्या गोष्टींचा त्यांच्यावर इम्पॅक्ट होत नाही. कारण ते त्यांच्या डोक्यात काय असतं की त्या स्टॉकबद्दलचं फंडामेंटल गणित त्यांच्या डोक्यामध्ये असतं. तर फंडामेंटली स्टॉक स्ट्रॉंग आहे, इन फ्युचर आफ्टर 1 year 2 year 3 years कंपनी इज गोइंग टू परफॉर्म वेल हे त्यांना माहीत असतं आणि त्यांचा तो तेवढा होल्डिंग पिरियड खूप मोठा असतो 3-3, 4-4, 5-5 वर्षांचा. त्याच्यामुळं ते लोक त्या गोष्टींवर जास्त डिपेंड असतात फंडामेंटल गोष्टींवरती. म्हणून ते काय म्हणतात की 80% मार्केट काय आहे लॉजिकल आहे आणि 20% काय आहे सायकोलॉजिकल आहे. बट बिंग अ टेक्निकल ॲनालिस्ट आपण काय करत असतो की शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतो. इंट्राडे 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिन्याभर, 2 महिने, हार्डली 3 महिन्यापर्यंत आपण होल्ड करतो स्टॉक बिंग अ टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून. तर अशा वेळेस स्टॉक काय करत असतो की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये लोकांची सायकोलॉजी वर्क होत असते. स्टॉक वर गेल्यानंतर काही लोक सेल करतात, प्रॉफिट बुकिंग, परत स्टॉक काय होतो फॉल होतो खालच्या बाजूला, त्या ठिकाणी लोक परत काय करतात इथं बाय करत असतात. ठीक आहे, परत बाय केल्यानंतर स्टॉक वर जातो. म्हणजे हे जे काही शॉर्ट टर्म स्टॉकमध्ये अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साईडवेज ट्रेंड अशा प्रकारे ट्रेंड येत असतात. ही काय ही सायकोलॉजिकली या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं ॲज अ टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून काम करत असताना आपण काय म्हणतो की मार्केट 80% सायकोलॉजिकल आहे. ठीक आहे, चला तर मित्रांनो नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. इंट्रोडक्शन टू कॅन्डलिस्टिक. मित्रांनो कॅन्डलिस्टिक्स किंवा टेक्निकल ॲनालिसिस हा एक जापनीज टेक्निकल ॲनालिसिसचा प्रकार आहे. हे जापनीज लोकांचं टेक्निक आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण जसं मागाशी पाहिलं की वॉट म्हणजे काय प्राइस ॲक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वाय, न्यूज, अर्निंग अँड सो ऑन. बाकीचे म्हणजे कंपनीचे फंडामेंटल. ठीक आहे, या गोष्टींवर डिपेंड्स आहे काय टेक्निकल ॲनालिसिस किंवा कॅन्डलिस्टिक्स चार्ट पॅटर्न्स. ठीक आहे, तर फॉर्मेशन म्हणजे आता आपण ही गोष्ट आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे की ऑल नोन इन्फॉर्मेशन इज रिफ्लेक्टेड इन द प्राइस अँड बायर्स अँड सेलर्स मूव मार्केट्स बेस्ड ऑन एक्सपेक्टेशन्स अँड इमोशन्स, फिअर अँड ग्रीड. जे काही मार्केटमध्ये मूव येतात शॉर्ट टर्म साठीचे ते कसे असतात इमोशन्सवर डिपेंड असतात. फिअर अँड ग्रीड, लालच आणि भीती. बायर आणि सेलर ह्या दोघांमध्ये काय चालू असतं द्वंद्व चालू असतं की स्टॉक खाली आला आहे आता सपोर्टला आला आहे मग बाय करा, मग वरती गेल्यानंतर तो रजिस्टर्सला गेला आहे मग सेल करा. हे सगळं काही मार्केटमध्ये चालू असतं. ठीक आहे, तर मित्रांनो आपण जाऊयात आता प्रॉपर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. म्हणजे कॅन्डल म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ कॅन्डलिस्टिक. आपण टेक्निकल ॲनालिसिसचा स्टडी करत असताना आपण कॅन्डलिस्टिक चार्ट पॅटर्नचाच यूज करतो बऱ्यापैकी लोक. कारण त्याच्यामध्ये समजण्यासारखं खूप एकदम सिंपल गोष्टी आहेत. कॅन्डल जी आहे आपली त्याच्यामध्ये प्राईस बाईंग होते की सेलिंग होतं या सर्व गोष्टी खूप इझिली आपल्याला काय येतात डोळ्यांना ते स्पष्ट दिसतात आणि लवकर समजून येतात. म्हणून आपण काय करतो की कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नचा वापर करत असतो. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो. कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नवरती काय असतं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्डल. तर ती कॅन्डल म्हणजे काय आणि ते कॅन्डलचं फॉर्मेशन कसं असतं याला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे मित्रांनो, तर या गोष्टी आपण नेक्स्ट आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं तर ते फक्त होतं की स्टॉकचं फंडामेंटल म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसचं बेसिक अबाउट टेक्निकल ॲनालिसिस की आपण त्याचा वापर का करतो आणि ते करत असताना आपण कुठल्या गोष्टींचा विचार करतो मार्केटमध्ये, या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण पाहिल्या. तर आता हे जे आहे एकदम कोर पार्ट इंट्रोडक्शन टू कॅन्डलिस्टिक किंवा कॅन्डलिस्टिक फॉर्मेशन आणि या गोष्टी ह्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर स्टे ट्यून मित्रांनो. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचं नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल चार्ट ट्रेडर मराठी
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बाय डिफॉल्ट येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. स्टे ट्यून.